नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। मी आई आणि प्रेयसीसह 6 लोकांना ठार केलं आहे। विष पिऊन तरुणाने थेट पोलीस स्टेशन गाठलं। त्यानंतर अधिकारी देखील हादरले आहे। पण हे भयंकर कृत्य नेमकं कुठे घडलं आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। केरळच्या तिरुअनंतपुरम येथे एक 23 वर्षीय तरुण पोलीस ठाण्यात पोहोचला। सगळ्यांची पायाखालची जमीन सरकली। याचं कारण त्याने पोलीस ठाण्यात गेल्यानंतर आपण 6 जणांना ठार केल्याची माहिती दिली आहे। तरुणाने हत्या केल्यांमध्ये त्याची आई, भाऊ आणि प्रेयसीचा देखील समावेश होता। पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांची हत्या झाल्याचं सांगत घटनेला दुजोरा दिला आहे। सोमवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे। या हत्या 3 वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या आहेत। आरोपी अफन याने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांना सगळा घटनाक्रम सांगितला। यानंतर ही घटना उघडकीस आली। पोलिसांनी तरुणाने दिलेल्या माहितीला दुजोरा दिला आहे। पोलिसांनी सांगितलं आहे की तरुणाने आपला 13 वर्षीय भाऊ एहसान, आजी सलमा बीवी, काका लतीफ, आत्या शहीहा आणि प्रेयसी फरसाहना यांची हत्या केली आहे। अफनच्या आईची प्रकृती सध्या गंभीर असून तिरुअनंतपुरम येथील मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहे। आरोपीने पोलिसांना आपण विषप्राशन केली असल्याची माहिती दिली आहे। यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला नेण्यात आलं। पोलिसांना अद्यापही या हत्येमागील कारण समजलेलं नाही। तसंच या प्रकरणी तपास देखील सुरू आहे। ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा। अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब देखील आवर्जून करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत सतर्क रहा आणि काळजी घ्या। धन्यवाद।